लक्ष्मी, पाठीमागे थांब. अगं लक्ष्मी, लक्ष्मी तू इथे कशी आली आहेस? काय झालं? शाळेत लवकर कशी आलीस तू? मला शाळेतून काढून टाकलं सरांनी. काय? का? गुन्हेगाराची मुलगी काहीतरी आगाऊपणा केला असेल शाळेत, मग कसं ठेवतील? सर, मी काय बी नाही केलं. सर उगा आले आणि माझ्यावर वरडायला लागले. जाणे झाले बी काय बाय बोलत असतात. मला तर लई राग येतो त्यांचा. माझी काय बी चूक नाही, पण ते उगा मला काय बाय बोलत असतात. साहेब, तुम्ही एक काम करा, त्यांची तक्रार लिहून घ्या. हो, बघितलं का? याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. बरोबर आहे म्हणा. बाप खून करून फरार झालाय आणि मुलगी शाळेत राडे घालतीये. हे खरंच आहे म्हणा. जसे आईबाप तसेच संस्कार. साहेब, उगाच गप्प बसले म्हणून वाटेल ते बोलू नका. ए, गुपचूप बसायचं तिथं. गुन्हेगारांनी जेव्हा विचारेल ना तेव्हाच बोलायचं, आणि जेवढं विचारलंय ना तेवढंच सांगायचं. मला तुला माहितीये का तुझा बाप कोण आहे ते? तुझा बाप एक गुन्हेगार आहे. त्यांनी खून केला एका माणसाचा, आणि ही तुझी आई आहे की नाही, त्याला मदत करते. आता तुझी आई आणि बाप दोघंही जेलमध्ये जाणार. कसं होणार का तुझं? नाही, माझं राहणं असं कवा बी करणार नाही. केलंय. आई, चल आपण घरी जाऊ. आता तुझा बाप जरी आला ना तरी मी तुम्हाला सोडणार नाही. हा, देवीचा उदो उदो, देवीचा उदो उदो, देवीचा उदो उदो. देवीचा उदो उदो, देवीचा उदो उदो, देवीचा उदो उदो. लक्ष्मी, अहो थांब. देवीचा उदो उदो, देवीचा उदो उदो. तू आणि कशाला इथं आलायस? चल हो बाहेर. देवाच्या माणसाला बाहेर काढतो का रे तू? कोप होणार बघ, कोप होणार. देवा, इथं कशाला आलाय? ते तक्रार करायची असते बघ मला. फार कर्नाटकातून आलेलो असतोय मी. कसली तक्रार? ते आमचं त्या माणसाने देऊळ तोडलेलं असतंय, त्याची तक्रार नोंदवायची असते मला. कुणी पडले देऊ? ते बेळगावच्या माणसाने, ते कामंडा नाव असतंय बघा त्याचं. आणि देऊळ कुठे आहे? ते बेळगाव पासून 50 किलोमीटर पुढे असते बघा. मूर्ख आहेस का तू? गुन्हा तिकडे कर्नाटकात झाला आणि तक्रारीचा महाराष्ट्रात करतोयस? हा, हे मुकुंद, याला बाहेर काढ. एक मिनिट. हा माणूस मला देवाचा माणूस वाटतोय बघा. मला सांगा, हे सगळीकडे देव असते का नाही? होय, सगळीकडे असतोय ते. तसं दानव सगळीकडे असतो का नाही? हा? हो हो, नाही हो. मग मी इकडे तक्रार केली तर काय फरक पडत असतो? हे माझी तक्रार नोंदवून घ्या. हे मुकुंद, याला बाहेर काढ. हे चल बाहेर हो. देवा, तुम्ही बाहेर चला. देवाच्या माणसाला बाहेर काढतोस का रे तू? कोप होणार मग, कोप होणार. देवा, तुम्ही चला बाहेर. मी काय बाहेर जात नसतो. माझी तक्रार नोंदवून घ्यायची म्हणजे घ्यायची. याला आठ टाक रे. अहो आठ टाक, बघतो त्याला मी. साहेब, जाऊ द्या, तुम्ही जेवून घ्या की. हा, मी बघतो त्याकडे. हा, ए बाबा, ये इकडे. काय तुझं म्हणणं आहे ते सांगे. ये ये. मी जेवण करेपर्यंत बसवायला
मग नंतर बघतो. साहेब या इकडे. तुम्ही जेवून घ्या. मुकुंदा बसवून ठेव तिकडे. भाई अंजली भाई सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला ताप. मी जा इथून. असं काय म्हणताय अंजली भाई, उगाच चिडू नका. हे बघा तुमची काळजी वाटते म्हणून रिस्क घेऊन आलोय ना. हो कशाला? काय गरज होती? आधी चुका करायच्या, गुन्हे करायचे आणि मग हे असं प्रेम दाखवायचं. मला अशा ढोंगी माणसाशी बोलायची काही इच्छा नाही. जा तुम्ही. अशी खोटी काळजी दाखवायची काही गरज नाहीये. साहेब अजून काय पाहिजे काय? अजून काय देतोयस? पूर्ण डबा दिलायस ना? हा हो अंजली भाई, खरंच तुमची काळजी वाटते म्हणून मी इकडे आलोय. एवढी काळजी वाटते ना, मग आता आलाय पोलीस स्टेशनमध्ये तर जा ना पोलिसांना जा. का जात नाही? अरे तेच तुम्हाला इतकंच वाटतंय ना की पोलिसांनी मला अटक करावी, तर जाऊन सांगा की त्यांना मी इकडंच आहे म्हणून. सांगा त्यांना, म्हणजे मला लगेच अटक होईल. जाऊ की. साहेब डबा ठेवून येतो गाडी. सावंतबाई घेऊन येत्या माय लेकीला. चला सांगा, पटापट सांगा. चला. अगं बाई सांग ना, तुझा नवरा कुठे आहे ते? नाही माहिती मला. ठीक आहे, तुम्हाला माझ्या माहित नसलेल्या गोष्टी सांगतो. एकदा काय झालं, एक गुन्हेगार असाच खून करून फरार झाला. ती केस नेमकी माझ्याकडेच आली. त्याला खूपदा समजावून सांगितलं की अरे बाबा शरण ये, पण तो माझं ऐकेनाच. म्हणजे अगदी तुझ्या राणासारखाच गुन्हेगार. ऐकलं नाही म्हटल्यावर एक दिवशी पावसाळ्यामध्ये तो मला एका भाजी मंडईत सापडला. भाजी मंडईत सापडल्याबरोबर त्याच्या डोक्यामध्ये ढिचक्याव. अख्खी भाजी मंडईच लाल झाली. हा, तसाच एक दुसरा गुन्हेगार, तो पण खून करून फरार झाला. मग एकदा तो झोपेत सापडला. झोपला होता, असा अलगद गेलो त्याच्या जवळ, त्याच्या कानावर अशी पिस्टल ठेवली
आणि च्याव! या कानातून त्या कानातून बाहेर पडली मेंदूचा भुगा. आपला असंच आहे, आपल्या डोक्याला ताप दिला ना की आपण दुसऱ्याच्या डोक्याचा भुगा करतो. काय करतो? मेंदूचा भुगा. हा? असंच तुमच्या रानाचं होणार आहे बरं का? नाही. नाही काय? असंच होणार आहे. चुपचाप माहिती सांगा राणाबद्दल. तुम्ही राणाला लपवून ठेवलं ना तर नुकसान होणार आहे खूप मोठं. आज या मुलीला शाळेतून काढून टाकलंय. उद्या काय होईल काय माहिती. नाही म्हणजे मुलीच्या भविष्याची काही चिंता आहे की नाही तुम्हाला? मला माहितीये, तुम्हीच अडसरांना सांगितलं मला शाळेतून बाहेर काढायला. लक्ष्मी, अरे वा, बरीच हुशार आहेस की ग बाळा. बघा, त्या लहान मुलीला कळत आहे पण तुम्हाला कळत नाही. आता तरी सांगा राणा कुठे आहे ते? हा? साहेबाऊ खरंच नाही माहिती हो मला. काय लक्ष्मी, तुला आज शाळेतून काढून टाकलंय. उद्या काय होणार आहे तुला माहितीये का? सांगू मी तुला? सांगू? हा? काय रे, काय चाललंय तुझं? इथनं मला बाहेर चल, चल बाहेर. हे सोड मला. ए, काय चाललंय तुमचं? तेच म्हणतो मी, काय चाललंय तुझं? इथनं बाहेर चल म्हणतो ना, बाहेर चल. माझी शपथ ऐकलं, पहिला बाहेर चल. चल 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 म्हणतो ना, बाहेर चल. चल चल बाहेर चल. साहेब, या माणसासमोर यांची चौकशी झाली तर तू गावभर जाऊन सांगल. मी त्याला बाहेर घेऊन जातो, मग तुम्ही चौकशी करा. हा हा, चल चल बाहेर. ए, तू कसं लाडवायलास मला? अरे तुला काही खूळ लागली करा ना? वय लागले मला खुळ. हे बघ, ते मोहिते माझ्या वरचा राग अंजलीबाईंवर आणि लक्ष्मीवर काढायलाय. त्या मोहित्याची मुंडी पिरगळणारच मी. बघ रानात तू आधी शांत शांत हो म्हणतोय ना. अरे तुला राग यावा आणि त्यातनं तू चूक करावी असंच त्या मोहितीला वाटायला लागले आणि तू त्याला वाटते तसंच करणार आहेस काय? हे बघ बरकत, मला खात्री आहे त्या मोहित्याच्या सांगण्यावर ते हेडसरने लक्ष्मीला शाळेतनं काढलं असणार. अरे वैर माझ्या संगड आहे ना. मग माझ्या सगळं दोन हात कर म्हणाव की. अरे बाबा, त्या मोहितीच्या अंगात नाही तेवढी ताकद. तू तू शांत हो, शांत हो म्हणते ना. तू शांत हो. बरकत, या मोहिताला बरोबर अद्दल घडवणार बघ. अरे याच्या पोराला वाचवला, याला वाचवला आणि मला काय फळ मिळते रे? तोर लई मान दिला. इथनं पुढं नाही. तुझ्या मोहित्याला चापकानं फोडून काढणार म्हणजे काढणार. बघू पुढं काय होतंय. तू बाबा जरा शांत हो की. अरे तू जर असं वागायला लागलास तर आम्ही भानगड वाढून बसणार आहे. तू 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 शांत हो. हे बघ, अंजली वहिनी आणि लक्ष्मीच्या पुढ्यात अजिबात काय करू नको. शांत हो जरा. तू शांत शांत हो. यो बघ हेड सर, लई फुतकाची सवय ना वयाला. चांगला चिंगा धावतो.
आईच्या नावानं उदो उदो. थांब थांब. बाळा दान कर, बाळा दान कर. हे जे काय सगळं आहे ना थोतांड आहे थोतांड. अंधश्रद्धा ही मी नाही देऊ बी म्हणत काय. चाल. मान नाही तर नको माणूस. दे दान सुटे गिरान. आईच्या नावानं उदो उदो. आईच्या नावानं उदो उदो. काय कटकट आहे. हे घे. पैसे नाही बाळा. तुझा राग लोभ मत्सर दान करून टाक. तुला काय वेळ लागलाय काय हा? मी हेडसर आहे हेडसर काय. चला बाजूला. नाही होणार बाजूला. तू पाप केलंयस त्याची शिक्षा घेऊन जा बाळा. कसलं पाप हा? मी काय पाप बीप केलेलं नाही. एका देवीच्या भक्ताला शाळेतून काढलायस तू. हे पापच केलंयस. एका लहानग्या मुलीवर अन्याय केलायस, ते पण कुणाच्या तरी सांगण्यावरून. तू अन्याय केलायस तेव्हा तुला त्याची शिक्षा मिळणारच. तुला कसं कळलं. देवाच्या दरबारी सगळं कळतं. आज तू पाप केलंयस त्याची शिक्षा तुला मिळणारच. शिक्षा आणि मला. अरे मी हेडसर आहे हेडसर 25 वर्ष काय. मी दुसऱ्यांना शिक्षा करतो. चला बाजूला. ए आई उद उद. अरे अरे लागतंय लागतंय रे. अरे कोण आहेस तू. अरे 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 लागतंय. मला माफ कर माफ कर माफ कर देवा. मला 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 माफ कर देवा. देवाला तर मानत नाहीस तू. तुला माफी नाही. नाही 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 म्हणतो ना म्हणतो. देवा 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 मला माफ करा. मी मी स्वतःहून लक्ष्मीला नाही बाहेर काढलं शाळेच्या. दुसऱ्याच्या सांगण्यावरून काढलं. ते पोलीस तिकडे मोहिते साहेब त्यांच्या सांगण्यावरून काढलं. मी स्वतः नाही काढलं. त्याला तर शिक्षा मिळणारच, पण त्याआधी तुला. अरे लागतंय रे. अरे अरे मी हेडसर आहे रे. हेडसर एवढ्या मारायलाच ना. आज तुला सोडणार नाही. माझ्या लक्ष्मीला शाळेत काढतोस तू. राणा दादा. अरे किती बी पळ हेडसर, तुला जित्ता काढणार मी तुझ्या. तर अरे काय केलं समर्थ तू. आणि त्या हेडमास्टरने तुला ओळखलं आता ते सगळ्या गावभर करणार पोलीस स्टेशनला बी जाईल. तू पहिला इथं. त्याला काय करायचं ते करू दे, पण बरकत त्या मोहित्याला मी धडा शिकवणारच. त्याचा जीव घेतल्याशिवाय मी काय जात नसतोय. ती बी पोलीस बोलवू दे. आज तो मोहिते माझ्या हातातनं वाचणार नाही. अरे